ठरवाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण असं एक आव्हान या महिला शक्तीने या ठिकाणी भाऊंसमोर उभं केलेलं आहे आणि भाऊला मोठ्या प्रमाणात आपलं समर्थन दिलेलं आहे। अशात या ठिकाणी आम्ही काही महिलांच्या ज्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत त्यात पुन्हा एक आम्ही मत जाणून घेऊया। नमस्कार, मी हर्षा पाटकर, मी मेळघाटातली आहे। भाऊंनी मेळघाटात खूप काम केलेले आहे आणि विधानसभेत भाऊंचा शेतकऱ्यांचा जो आवाज आहे तो उठवणारा एकच नेता म्हणजे बच्चूभाऊ कडू आणि माझे स्वतःचं पण खूप त्यांनी काम केलेलं आहे। नमस्कार, मी नीता संजय राऊत, प्रहार महिला तालुका अध्यक्ष आहे मी चांदूर बाजार येथून। भाऊ आमदार हे काय आहे हे भाऊंनी सर्वांना दाखवून दिलेलं आहे। आमदार म्हणजे नुसतंच आमदार नसतो तर त्याचा लॉंग फॉर्म असा होतो की आमदार जो आम आदमी आहे त्याच्यासाठी कायमस्वरूपी ज्याचा दार उघडा आहे तो असा आमदार म्हणजे बच्चूभाऊ कडू। आणि बच्चूभाऊ कडू हे नुसतंच आमदार नसून दिव्यांगाचे मायबाप झालेले आहेत, कारण दिव्यांगांपर्यंत आजपर्यंत कुणीही पोहोचलेलं नाही आणि दिव्यांग असं व्यक्ती होतं की त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचायला पाहतही नव्हतं। पण बच्चूभाऊंनी एक असं काम केलं की दिव्यांगांचे मायबाप होऊन त्यांना एक मंत्रालय स्वतःचं दिलं। जे मंत्रालय आहे ते हक्काचं त्यांचं घर झालं आणि तिथून प्रत्येक निधी त्यांनी अपंगासाठी खेचून आणला। अपंगांपर्यंत पोहोचणं हे कोणालाही शक्य नाही, पण ते आज बच्चूभाऊ जे आहेत अपंगाचे मायबाप बनलेले आहेत, तसेच इतर भगिनींचेही मायबाप झालेले आहेत। आजपर्यंत आम्हाला तरी आठवत नाही, 2004 पासून आम्ही भाऊंसोबत आहोत, आम्हाला अजून पण आठवत नाही की भाऊंनी कधी कोणाला रिकाम्या हातांनी वापस पाठवलंय। आज जर कोणाला 2000ची गरज असेल तर त्याचं 10,000चं काम होऊ शकतं। जिथे कोणाला 1 लाखाचं काम असेल, ज्याचं ऑपरेशन 18 लाखाचं असेल, त्याचंही काम भाऊंनी केलेलं आहे। मुंबईसारख्या ठिकाणी महिलांची राहण्याची सोय करणं, महिलांना अन्न पुरवणं, त्यांच्यासाठी राहण्याची एवढी सुंदर व्यवस्था करणं की त्यांच्या हातात जेवण वगैरे देणं, एवढी चांगली सोय फक्त भाऊसारखा व्यक्तीच करू शकतो। जेणेकरून मुंबई ज्यांनी पाहिली नाही अशा पेशंटलाही त्यांनी थारा देत देत मुंबईपर्यंत पोहोचवलं। मुंबईसारख्या ठिकाणी गरीब जनतेचे ऑपरेशन करून त्यांना राहण्यासाठी सोय करून देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। जसं भाऊ गावापासून ते शहरापर्यंत पोहोचले आणि प्रत्येक भगिनींपर्यंत आज असाही एकही व्यक्ती नाही की ज्यांच्यापर्यंत महिला जाऊन स्वतः बोलतील आणि त्यांच्यासोबत हितगुज करतील, पण आम्हाला तेवढा विश्वास आहे की आम्ही भाऊसोबत बसून आमचं हितगुज करू शकतो, महिलांसाठी उद्योग आणू शकतो। मेरा नाम शहनाज परवीन है, मैं चांदूर बाजार की समाज सेविका है। मुझे कुछ भाऊ के बारे में बताना है क्योंकि भाऊ के काम ऐसे है कि हर एक व्यक्ति के काम आए हुए हैं और जो गरीब बाया है गरीब बाया के साथ है और जो अपंग लोग है अपंग है तो माए बाप ही है वो, क्योंकि मेरे पास में कुछ भी जो ज्यादा लेडीज आती तो अपंग और गरीबी चाहती है। मैं भी उनके काम करती हूँ लेकिन भाऊ के माध्यम से करती, क्योंकि भाऊ के जो काम है हर एक व्यक्ति को पसंद है। अब ये पता नहीं है कि वो कैसे गिरे क्या गिरे, उससे मतलब नहीं है मुझे, लेकिन कैसा है लाना है तो भाऊ को ही लाना है और हम अभी भी भाऊ के साथ है और हमेशा भाऊ के साथ रहेंगे। क्योंकि जो कुछ लोगों के काम अधूरे पड़े हैं तो भी भाऊ ने उनको यही बोला है कि मैं तुम्हारे पूरे काम करके दूंगा। और भाऊ के माध्यम से जो है हम कुछ लोगों की मदद करते हैं, तहसील में किसी की भी पगार चालू करके देते हैं, कुछ भी करके देते हैं, लेकिन ये भाऊ के माध्यम से हो जाता है। और रहे दूसरी बात, जो भाऊ हमारे साथ में है और प्रत्येक लेडीज के भी साथ में है, ऐसा कोई व्यक्ति नहीं है। और रहा दूसरी सवाल, जो कहीं कोई मर जाए या आदमी मर जाए या औरत मर जाए, कोई भी मर जाए, भाऊ वहां पर जाते देखते। कोई ऐसा मंत्री नहीं है कि जो झाँक के देखेगा, कोई नहीं झाँक के देखता सिवा भाऊ के। और भाऊ हर घर में झाँक के देखते किसकी कैसी परिस्थिति है, किसको क्या जरूरत है, किसी को धान्य की जरूरत है, वहां तक धान्य भी पहुंचा देती। लेकिन कोई गरीब भूखा नहीं रह सकता। बाकी दूसरे मंत्री में इतनी ताकत नहीं है जो झाँक के देखे, बस वोटों के ऐसे तड़प जाते हो, बस वोट होना बोलते। जिसके जब वोटिंग का टाइमिंग आया तो तभी झाँकते, वैसे देखते भी नहीं। लेकिन भाऊ बरस के 12 महीने झाँक के देखते। और हर व्यक्ति की यही है कि बस भाऊ को लाना चाहिए था। हर लोगों का दिल अभी दुखा हुआ, लेकिन हर लोग भाऊ के साथ में। और मैं भी हूं, मैं तो सोचती हूँ कि मोर्चा निकालो, डंके के चोट पे मैं खड़ा रहती आगे। नमस्कार, मी छाया वाकोडे, जमिनी लेवलवर काम करणारा एकमेव आमदार म्हणजे आपले बच्चूभाऊ कडू। आणि आपण सगळे जाणताच आहात की भाऊंनी किती काम केलेलं आहे आणि आज जो भाऊचा पराभव झालेला आहे हा अख्ख्या महाराष्ट्राला थक्क करणारा आहे। कारण हा पराभव आम्हाला पचतच नाही, कारण इतका भयानक पराभव
भाऊंचा होणं म्हणजे हे आम्हासाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे की ज्या माणसानं एवढं काम केलं, घरोघरी जाऊन प्रत्येक कुठलाही एका कुटुंबाचा कुठलाही क्षण असो, तो सुखाचा असो की दुःखाचा असो, त्या माणसाची हजेरी लागल्याशिवाय तिथे राहत नाही. आणि दिव्यांगाच्या बाबतीत तर त्यांनी जे केलेलं आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याचबरोबर रुग्णांचा जो आकडा आहे, त्यांनी जे मुंबईला किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी जे लोक नेलेले आहेत, पेशंट नेलेले आहेत, तर तो 1,29,000 हा आकडा आहे. आणि एवढे मतं गेले कुठं? ठीक आहे, जो पराभव झालेला आहे तो तर आपण आता सध्या सगळ्यांनी पचवायलाच पाहिजे, पण याच्यानंतरची जी स्टेप आहे तर ती आम्ही एकदम आक्रमक घेणार आहोत. कारण भाऊंनी जे काम केलेलं आहे दिव्यांगासाठी, आणि जर हे सरकार जर दिव्यांगाची खुर्ची जर कुणाला द्यायला पाहत असेल तर त्या खुर्चीतून आम्ही त्या व्यक्तीला ओढून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळे दिव्यांग भाऊबंद सगळे भाऊंच्या पाठीशी आहे. आणि आम्ही याच्या आधी पण भाऊंच्या सोबत होतो आणि याच्या नंतर सुद्धा भाऊंच्या सोबतच आहे. भाऊंनी आमच्यासाठी जे काही केलेलं आहे तर ते अतिशय खूप चांगलं केलेलं आहे. आणि आम्ही महिला बचत गट असो किंवा पेशंट असो किंवा गावातील कुठलंही काम असो, हे एकही असं काम नाही जे भाऊच्या माध्यमातून वगळलं आहे. प्रत्येक काम भाऊंनी केलेलं आहे. नमस्कार, माझं नाव अश्विनी दिनेशराव नेरकर. मी भाऊबद्दल 2 शब्द तुम्हाला सांगतोय, कारण भाऊनी जे कार्यरत केलेलं आहे आतापर्यंत, ते भाऊसारखं कार्य आजपर्यंत कोणीच आमदार करू शकत नाही आणि करणारही नाही. भाऊ हा भाऊ, आमचा भाऊ म्हणून आम्ही भाऊच्या म्हणजे पाठीशी राहू. कारण आतापर्यंतही होतो आणि आताही राहू. भाऊनी जे कामं केलेले आहे ना ते असे आहे की ते म्हणजे कुठे पेपरला तर गाजले, पण असं म्हणजे जे कार्य भाऊ करते ना ते असं म्हणजे जग जाहीर करते किंवा भाऊ असं म्हणजे भाऊ म्हणून उभा राहिलेला भाऊ हा कोणाच्या सपोर्टनी राहिलेला नाही. भाऊ हा स्वतः ठाम होता. आणि भाऊचे जे कार्यकर्ते आहे, आम्ही महिला आहे, आम्ही भाऊच्या पाठीशी राहून भाऊला असा सपोर्ट करू की भाऊ पडले म्हणून आम्ही समजत नाही. जरी लोक म्हणत असेल भाऊ पडले, पण आम्ही समजत नाही की भाऊ पडले. कारण आम्ही जे महिला संघटना आहे, हा भाऊ म्हणून आम्ही जसं स्वीकारतो भाऊला, भाऊनी आम्हाला पण स्वीकारावं. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाऊ जिथे तळागाळातले जे लोक आहे, गोरगरीब जे लोक आहे, त्यांच्यासाठी भाऊ जे करते ना ते आजपर्यंत कोणता आमदार करणारही नाही आणि करतही नाही. आणि माहितीये का, सगळ्यात महत्वाची गोष्ट, भाऊनी फक्त म्हणजे गोरगरिबांपर्यंत नाही, माहितीये का, जिथे डेट होत आहे आणि तो आपल्या म्हणजे याचा आहे, म्हणजे प्रहारचा असो किंवा दुसऱ्या पक्षाचा असो, भाऊ भेदभाव करत नाही. बाकीच्या पक्षावाले लोक काय करतात, भेदभाव करतात. भेदभाव करायलाच पाहिजे नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाऊनी आतापर्यंत जे कार्यरत केलेलं आहे, खरंच महिला बोलतात की बा खरंच ज्यांच्याकडे धान्य नाही आहे त्या घरात जाऊन भाऊ पाहतोय का धान्य आहे किंवा नाही. तो कार्यरत म्हणजे जो कार्यरत आहे तो व्यक्ती पण उपाशी राहते आहे का असा कोणी, असं जर असेल ना तर भाऊ तिथपर्यंत पोहोचते आणि खरंच त्याला काय पाहिजे आहे त्याची पण सुविधा करून देते. आणि तेवढंच नाही, महिला बचत गटासाठी भाऊनी जे केलेलं आहे, मुंबईपर्यंतची जी गोष्ट आहे, आम्हाला जितका पावसाळा चालू होता की आम्ही पाण्यात सतत बसलेलो होतो, त्यावेळेस आम्ही 45 लोक नाही तर असे पूर्ण जिल्ह्याच्या महिला होत्या. आणि पूर्ण जिल्ह्याच्या महिलांना नाही तर पण जे सपोर्टला आमच्या सपोर्टला ज्या महिला होत्या त्यांना पण आम्ही उपाशी ठेवलेलं नाहीये. आम्ही एकच डबा जर देत असो तर आम्ही दोघींना खाल्लेला आहे. आणि तेच नाही तर भाऊनी इतकी राहायची सोय वगैरे केलेली आहे. भाऊनी आमची सोय केली पण आम्ही भाऊचं गुणगान करत नाही. आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की आमचा जो भाऊ आहे हा भाऊच राहील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाऊ हा ठाम आहे आणि भाऊच्या पाठीशी आम्ही पण ठाम राहू. नमस्कार, मी अनिता सुरेश शिंगाळे, सरपंच बोराडा. आमच्या इथे भाऊ जे कार्य करतात त्याला तोड नाही आहे. कारण भाऊंनी जे गोरगरीब, अनाथ, अपंग यांच्यासाठीच कामं केलेली नाही. तर जे गावं आहेत, छोटी छोटी गावं आहेत, आता समजा माझ्याच गावाचं उदाहरण आहे, फक्त 1700 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी भाऊंनी 3.5 कोटीचं काम टाकलेलं आहे. आणि माझ्याच शेजारचं जे गाव आहे तिथे ई दर्जाचं एक म्हणजे प्रार्थना स्थळ आहे, तिथे सुद्धा 3.5 कोटीचं काम टाकलेलं आहे. म्हणजे भाऊंचं कार्य हे फक्त सामाजिक कार्य म्हणूनच नाही, तर कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो, कोणत्याही जाती धर्माचा कोणीही असो, अपंग असो, गोरगरीब असो, विधवा असो, त्यांना वेळोवेळी त्यांचं काम करणं हे भाऊचं एक आद्य कर्तव्यच मानतात. ते त्याला असं म्हणा की त्या गोरगरीब, अपंग, दुबळ्यांना ते देव मानतात आणि त्या पद्धतीने त्यांचं काम करतात. मला एकच म्हणायचं आहे की भाऊ पडले हा एक योगायोग म्हणावा लागेल. कारण की कसं आहे, जिथे म्हणते जिंकण्याची चर्चा कमी आणि पराभवाची चर्चा जास्त होत आहे. कारण की असा व्यक्ती जो लोकांच्या हृदयात बसलेला आहे, असा व्यक्ती पराभव होऊ शकत नाही. त्याचा जो पराभव झालेला आहे तोच
दिवसेंदिवस असं म्हणजे लोकांच्या एक मनातून जात नाही आहे की भाऊचा पराभव झाला. कारण की आणखी लोकांच्या मनात हे येत आहे की नाही, भाऊचा पराभव झाला आहे. कोणत्या पद्धतीने झाला आहे सर्वांना माहित आहे, पण मला तरी असं वाटते भाऊंचा पराभव झालेला. भाऊ आणखी जिद्दीने आता म्हणजे लोकांच्या मनात असे हृदयात त्यांनी त्यांचं स्थान निर्माण केलेलं आहे आणि लोक एवढे पेटून उठलेले आहे की नाही, भाऊंचं कार्य हे आता आपण निरंतर चालू ठेवायचं आहे. आणि निरंतरच नाही तर भाऊंना सर्व महिलांचाच नाही आहे तर सर्व तरुण वर्गाचाही सपोर्ट आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की भाऊच एक असे व्यक्ती आहे की जातपात न पाहता प्रत्येक ठिकाणी कोणते बुद्धविहार असो, मस्जिद असो की धर्म असो, आपले तीर्थक्षेत्र असो आणि तुमचे मंदिर असो, भाऊंनी भेदभाव न करता सर्वांचंच ऐकलं आणि सर्वांनाच ते सर्व बांधून दिलेलं आहे. कोणी जरी येत होतं आता सर्वेच्या वेळेस आणि विचारत होते भाऊंनी कोणते कामं केले, भाऊंचं फक्त एकच कार्य राहिलेलं आहे. भाऊंनी जे भिंत केलेली आहे फक्त रंगवायची राहिली होती, ते शाळा आणि महिलांचा विकास, महिलांना रोजगार देणं हेच भाऊचं एक तेवढं काम राहिलं. आणि आम्हाला असं वाटते भाऊ पदावर नसले तरी भाऊ ते कामं करतील आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू. आता तर जिद्दीनं पाठीशी राहू, कारण की जो घात झालेला आहे तो अनावधानं झालेला आहे. पण आता आम्ही सतर्क आहोत आणि यापुढे आम्ही सतर्क राहू आणि सतर्कतेनेच आम्ही आमचं कार्य करू एवढं सांगते. आणि पुन्हा एकदा म्हणते की जिसकी जीत की जितने चर्चा नहीं है उतने भाऊ के पराभव की चर्चा है और हर किसी के दिल में भाऊ. नमस्कार, माझं नाव मंगला चव्हाण. मी बोर्डेची सरपंच आहे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्याचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. त्यांच्यापैकीच आपले भाऊ आहे. भाऊनी असे कार्य केले आहे की थोर महात्म्यासारखं त्यांचं नाव अमर आहे. आजही अचलपूर, चांदूर बाजार असं कोणताच तालुका नाही आहे की तिथे भाऊचं नाव असं हे नाही आहे की भाऊनी एवढे कार्य केलेले आहे. आज माझ्या गावामध्ये माझ्या गावची लोकसंख्या 1300 आहे, पण तरी माझ्या गावामध्ये 3.5 कोटीचे कामं भाऊनी दिलेले आहे. 3.5 कोटीचे कामं होऊन अजून पण 50 लाखाचे काम शिल्लक आहेत. नमस्कार, मी नीलिमा मोहन शेळके, राशीगड ग्रामपंचायत सदस्य. पराभव म्हणतात, बच्चूभाऊंचा पराभव हा मुळात आहेच नाही. आपल्यासाठी ते नेहमी विजयी आहे, विजयी होते, विजयी आहे आणि नेहमीच विजयी राहणार आहे. कारण की आमच्या महिला ज्याही असतील, विधवा असतील, अपंग, दिव्यांग महिला असतील, सगळ्याच परित्यक्त महिला, सगळ्या महिला आजपर्यंत त्यांच्यासोबत होत्या, आधीही होत्या, आताही आहे, नेहमी सोबतच राहणार आहे. कारण की बच्चूभाऊंचे कामं इतके आहे की त्यांचे मोजण्यायोग्य कामं तर आहेच नाही. कारण की त्या गोष्टी आपण इतक्या सगळ्या करून ठेवल्या आहेत त्यांनी की लोक म्हणतात की काय कामं केले, बच्चूभाऊंनी काय कामं केले. पण संपूर्ण स्वतंत्र महाराष्ट्रात आतापर्यंतही कोणीही दिव्यांग मंत्रालय अजूनपर्यंतही कोणत्या खासदार मंत्र्यांनी कोणीच नाही आणलेलं आहे. आणि ते एक महत्वाचं काम दिव्यांग बांधवांसाठी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आपल्या बच्चूभाऊ कडूंनी केलेलं आहे. हे आजवर कोणीच केलेलं नाहीये आणि हे सगळ्यात मोठं काम दिव्यांगाच्या जिवारी लागलेलं आहे. पराभव हा मुळात नाहीच आहे बच्चूभाऊंचा, ते आजही विजयीच आहे. आणि असं वाटते की दिव्यांगासाठी आजही ते त्यांनी तेवढ्याच ताकदीनं काम केलं पाहिजे. सर्वांसाठीच, महिलांसाठी, दिव्यांगासाठी, सगळ्यांसाठी त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे आणि ते त्यांनी सतत अविरत करत राहावे. आणि त्याच्यासाठी आम्ही महिला सगळ्या त्यांच्या सोबत आहोत. आणि त्यांची जेवढी विजयाची चर्चा ज्या लोकांची नाही आहे ती आज बच्चूभाऊंची आहे. कारण की त्यांचं एवढं महत्वाचं काम त्यांनी आपल्या इथे अचलपूर विधानसभेत सगळ्या गोष्टीचा आवाज त्यांनी उठवलेला आहे. आजपर्यंत कोणताही आमदार आपल्या अचलपूर परतळा विधानसभेतून तिथं मांडणारे, हे अचलपुरातून हे विदर्भाचं नाव रोशन करणारे फक्त आमदार बच्चूभाऊ कडूच एकमात्र आमदार तिथे आहेत, जे शेतकऱ्यांचा सगळ्याचा आवाज उठवणारे तिथे होते. आज जरी ते तिथे आवाज उठवणारे नाही तरी त्यांचं समाजकारण हे नक्कीच चालू राहणार आहे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आता त्यांनी 2 दिवस आधीच समजा त्यांनी रक्तदान शिबिर राबवलेलं आहे. जे आपले इथं अपघाती जे वारलेले आहे कोरडे आणि गावंडे, त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं. आणि तसेच कार्यक्रम आम्ही महिला सगळ्या एकजुटीने करून पुढे पण करत राहणार आहे. गेल्या 20 वर्षापासून राजकारणात ज्यांनी आपलं एक नाव कमावलं अशा नावलौकिक आमदार म्हणजे बच्चू कडू. आणि बच्चूभाऊच्या पराभवानंतर हा पराभव कसा झाला, काय झाला याची चर्चा आज पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. त्यातील एक मुख्य चर्चा म्हणजे लाडकी बहिणीचा फटका बच्चूभाऊच्या पराभवाचं कारण ठरलं काय, अशी चर्चा सुद्धा नागरिकात आहे. अशा
आज पूर्णामायवर मोठ्या प्रमाणात लाडकी बहिणींचा जमाव आणि घेराव बच्चूभाऊच्या पराभवानंतर पहिल्यांदा पाहायला मिळाला। कदाचित ह्या लाडक्या बहिणी भाऊंना या 5 वर्षात किती बळ देतात आणि या 5 वर्षात या लाडकी बहिणी भाऊसाठी काय करतात याकडे मात्र आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। राजकारणातील अशा या प्रवाहात आज या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचं मत आम्ही जाणून घेऊया आपलीच बातमीच्या माध्यमातून। तर या ठिकाणी आमच्यासोबत स्टेला मॅडम आहेत, त्यांना सुद्धा विचारतो का आज तुमचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या लाडक्या बहिणी जमा झाल्या, यांचा उद्देश तरी काय आहे? सर्वात प्रथम सांगू इच्छिते की लाडक्या बहिणीचा जो सर्वेक्षण क्लह आहे याच्यामध्ये 50% आम्ही ऍग्री करतो की या लाडक्या बहिणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभाव पडलेला आहे। परंतु त्याच उद्देशाने आम्ही हे सांगू इच्छितो की जरी सरकारने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणीची योजना चालू केली असेल, परंतु एकातर्फे त्यांनी 1500 रुपये महिलांना दिले आणि दुसरीकडे त्यांनी तेवढीच महागाई वाढवलेली आहे। परंतु हे स्पष्टीकरण हे समजायला प्रत्येक महिलांना वेळ लागला आणि ज्यावेळेस भाऊची दशा अशी कुणालाच वाटत नव्हते की माननीय बच्चूभाऊ हे पडतील, कारण तसं कुठंच आपल्या मतदारसंघामध्ये तसं वातावरण नव्हतं। परंतु ज्या दिवशी हे कळलं की भाऊ गेले आणि त्यावेळेस महिलांचा एक आधार तुटला आणि महिला ढसाढसा रडायला लागल्या आणि ही स्थिती आम्ही प्रत्येक महिलांनी बघितलेली आहे। परंतु आज आम्ही बहिणी भाऊला एवढंच सांगू इच्छितो, या मतदारसंघांना सांगू इच्छितो, या तालुक्याला सांगू इच्छितो, कारण भाऊ हे राजकारणामध्ये जरी असेल परंतु त्यांचा उद्देश एकच आहे की तुम्ही समाजकारण करा। समाजकारण करून आपल्याला मोठं बनायचं आहे, कारण कोणताही नेता किंवा कोणता पुरुष किंवा कोणती महिला ज्यावेळेस संघटना तयार करते त्या संघटनेला सर्वात मोठं महत्व नाही, तर सर्वात मोठं महत्व आहे मनुष्याला नाही तर त्याच्या संघटनेला महत्व आहे। आज आम्ही जरी 1 किंवा 2 पेक्षा जास्त महिला आज जुळलेल्या आहोत, आज आम्ही 50 महिला असेल, परंतु आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये या महिलाचं एक मोठं भरारी काढणार आणि या 5 वर्षामध्ये ज्या ज्या गावात आम्हाला भाऊसारखं कार्य करायचं आहे आम्ही तेथे पोहोचू। त्याचप्रमाणे आरोग्य असेल, शेतकरीचा प्रश्न असेल, विधवाचा प्रश्न असेल, अत्याचाराचा प्रश्न असेल, आम्ही एकजुटीने एका मताने सर्व महिला काम करू आणि बच्चूभाऊच्या बहिणी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू। आज एवढंच सांगायचं आहे आम्हाला की भाऊ तुम्ही आज एकटे नाही तर संपूर्ण नारी शक्ती आपल्या पाठीशी आहे। आम्हीच लाडक्या बहिणी तुमची बहीण आहोत आणि ह्याच बहिणी भाऊ तुम्हाला पूर्ण गावामध्ये जाऊन तुमच्या कामाचा आढावा घेऊन तुमचं काम केलेल्या प्रत्येक लोकांपर्यंत, प्रत्येकाच्या चुलीपर्यंत आम्ही हा एक ओझा आमच्यावर घेतो आणि एक भाऊसाठी युद्ध लढण्यासाठी आम्ही सर्व रणनीती फुकणार एवढाच विश्वास मी आजच्या दिवशी दाखवतो। जय। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो हे अनादी कालापासून आलेलं वाक्यरचना कदाचित सत्य आहे आणि या वाक्याची पुनरावृत्ती झाली ती या विधानसभा 2024 मध्ये। आता पुन्हा ह्या महिला बच्चूभाऊंसोबत ठाम विश्वासाने, आत्मविश्वासाने उभ्या आहे, त्या स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या अधिकारासाठी आणि भाऊचा स्वाभिमान पुन्हा परत मिळविण्यासाठी। आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महिला जमा झालेल्या आहेत त्या पूर्णामायवर। आज या ठिकाणी प्रीतीताई आमच्यासोबत आहे, त्यांचं मत आम्ही जाणून घेऊया। मी प्रीती प्रवीणराव गाडवे, माजी उपसभापती अचलपूर पंचायत समिती। आज आम्ही पूर्णामाईच्या काठी एकत्रित सगळ्या महिला जमलेलो आहोत, कारण की नुकतेच विधानसभेची निवडणूक झालेली आहे, त्यामध्ये जो भाऊचा पराभव झालेला आहे तो सगळ्या महिलांच्या आमच्या लक्षात आलेला आहे की ह्या लाडक्या बहिणीचा काही ना काहीतरी प्रमाणात इफेक्ट याच्यावर झालेला आहे, पण सगळ्याच त्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या नाही आहे। काहींना भाऊच्या कामाची, भाऊच्या विकासाची जाणीव आहे, कारण की आतापर्यंत भाऊच्या पूर्ण 20 वर्षाच्या कालावधीमध्ये भाऊंनी जे निराधारासाठी, विधवा महिलांसाठी, दिव्यांगांसाठी जे कार्य केलेले आहे ते अद्भुत, अनमोल आहे। त्या कार्याला जोड देणारा एकही आमदार होणार नाही। भाऊ सारखा विकास पुरुष व्हायसाठी 40 वर्ष मागे जावं लागते, तेव्हा कुठं भाऊ सारखा व्यक्तिमत्व घडणार। आणि आपण हे तर सगळं हरवलेलं आहे। हा असा बुलंद भाऊचा आवाज आहे, विधानसभेपर्यंत पोहोचायला पाहिजे होता। आता आमच्या सगळ्या महिलांना पश्चाताप येत आहे। लाडक्या बहिणीचा जो शासनाने योजना राबवलेली आहे, एक चॉकलेट दिलेलं आहे, प्रत्येकाच्या घराघरात निकष न लावता एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने त्यांनी
सगळ्यांची मन ब्लॅकमेल केल्यासारखे सगळे पैशांनी विकत घेतलेले आहे असंही म्हणायला एक वावगं नाही आहे. पण त्या प्रवाहामध्ये ज्या महिला वाहून गेलेल्या आहेत त्याही आता पस्तावत आहे. आणि यानंतर आधीही आम्ही भाऊच्या सदैव पाठीशी होतो, यानंतरही भाऊच्या पाठीशी राहणार आहे. भाऊच्या कामाला जोड नाही. भाऊ विधवेसाठी जे स्पेशल घरकुल असते ते घरकुल असो, निराधाराचा पगार असो, दिव्यांग असो, आणि एक विधानसभेमध्ये बुलंद आवाज अचलपूर तालुक्यामधून जाणं गरजेचं होतं, पण तो गेला नाही आहे. आता यापुढे भाऊ तसे पहिल्यांदा जेव्हा भाऊ राजकारणामध्ये आले तेव्हा भाऊ समाजसेवा घेऊनच पुढे आले आणि त्यामागे राजकारण, पण भाऊचा खरं समाजसेवेकडे पूर्ण कल आहे. आणि भाऊचं जे काम आहे ते आमच्या सगळ्या बहिणींना आवडते. 20 वर्षामध्ये भाऊनं जो विकास केलेला आहे, आणि भाऊ एकमेव असा राजकारणी नेता आहे की त्यांनी 115 वेळा त्याही अधिक रक्तदान केलेलं आहे. आणि जे आरोग्य सेवा पूर्ण महाराष्ट्राभर भाऊ परिचित आहे. जिथे जिथे रुग्ण असतील त्यांना 1 लाखापेक्षा अधिक ऑपरेशन होऊन शस्त्रक्रिया करून आणलेल्या आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात खेड्यापाड्यात रुग्णवाहिका दिलेल्या आहे. प्रहारचे रुग्णसेवक आहे. असं भरारीबाज काम एकही नेत्याचं नाही आहे. पूर्ण महाराष्ट्राभर भाऊला असं कोणी नाही की भाऊला ओळखत नाही. सगळीकडे भाऊचं चर्चा आहे. भाऊ विकासाच्याही पलीकडे पुरुष आहे. हे आम्हा सगळ्या महिलांना माहीत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या महिला 5 वर्ष भाऊच्या सोबत ताकदीनं उभं राहू. आधी होतो, आजही आहे. असं नाही की भाऊ आता विधानसभेमध्ये नाही आहे, भाऊ पराभूत झालेले आहे, पण त्याहीपेक्षा जास्त महिला जुळतील हे मी विश्वासाने सांगते. आणि पुढच्या 5 वर्षात बुलंद आवाज भाऊचा आपल्याला विधानसभेपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि भाऊ आता पराभूत झाले म्हणून घरी बसणार नाही. आजही जो आमदार निवडून आला आहे. मी विद्या बुरघाटे. माझी सगळी फॅमिली बच्चू भाऊच्या सोबत आहे. त्यामुळे माझ्या सांगायचं एवढंच म्हणणं आहे की बच्चू भाऊ यावर्षी निवडून नाही आले तरी पण आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी आमच्या सगळ्या लोकांचं जे काम केलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. बस एवढे बोलून मी माझे